नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या देऊळवाडा येथील श्रीदेव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याचा दुसरा दिवस अरणी मंथनासह विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याअंतर्गत दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रापासून श्रीमद भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन, संहिता वाचन, श्री विष्णू देवते सहस्त्र तुलसीदल अर्पण पूजा विधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्त्र नामावली सहित देवीला कुंकुमार्चन तसंच आयोजकांकडून 5 वर्षे ते 9 वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न झाले. हे सर्व विधी संपूर्णपणे निःशुल्क होते. श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या यज्ञकुटीत विधिवत यज्ञविधी संपन्न झाले. होम हवन सुरू होण्यापूर्वी पारंपरिक, वैदिक व नैसर्गिक अशा अरणी मंथन पद्धतीने अग्नी उत्पन्न करण्यात आला. सर्व धार्मिक विधींचे यजमानपद श्रीदेव नारायण मंदिरचे ज्येष्ठ पुरोहित सुमेध जोशी व त्यांची पत्नी सौ मनीषा जोशी या दाम्पत्यानं भूषवलं. दुसऱ्या दिवशी धार्मिक विधींचे पौरोहित्य श्री किशोर जोशी, श्री गणेश उर्फ राजू जोशी, श्री कार्तिकेय जोशी, श्री योगेश जोशी, श्री योगेश लेले, श्री गिरीश मुंडले यांनी केलं. श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याचा संकल्प आणि विविध धार्मिक विधींसह आरतीनं दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्राची सांगता झाली. दुसऱ्या सत्रात भगवत भक्त व श्रोते यांच्यासाठी सुप्रसिद्ध निरूपणकार श्री प्रणव गोखले यांच्या श्रीमद भागवत महापुराणातील कृष्ण लीलांचे मराठीतनं निरूपण या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. निरूपणकार श्री प्रणव गोखले यांचं विधिवत स्वागत करण्यात आलं. श्री प्रणव गोखले यांनी श्रीमद भागवताची जाणीव आणि त्याकडे पाहायच्या आध्यात्मिक दृष्टिकोनांचं विवेचन केलं. त्यांनी महद आकाश, जीव आकाश, भूत आकाश, मठ आकाश व घट आकाश असे 5 आकाश समजावले. तसंच त्यांची विवेचनाद्वारे माहिती देऊन भागवत दृष्ट्या उकल केली. भगवंताच्या 24 अवतारांची ओळख तसंच भगवंतांच्या अंशांची मानवी रूपात झालेली व होत जाणारी ओळख त्यांनी समजावली. श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक भगवत भक्त व सहकारी संतांच्या वतीनं करण्यात आलंय. आणि या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी पुरोहित श्री सचिन वझे 94 22 43 53 95, सोप्रीती वैद्य 94 0 59 30 122, श्री गजानन अभ्यंकर 94 207 28 752, सौ शुभदा अभ्यंकर 94 230 53 014 यांच्याशी संपर्क साधता येऊ शकतो. मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव नारायण मंदिर इथल्या या सोहळ्याच्या दिवशी मालवणच्या प्रथम नागरिक सौ ममता वराडकर तसंच देवस्थान संबंधित विश्वस्त, मालवण परिसरातील पुरोहित, ब्रह्मवृंद, मान्यवर, गावकर मंडळी, देऊळवाडा व मालवणवासीय तसंच बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थिती लाभली. भागवत सप्ताह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या यज्ञकुटीतील होमाच्या पार्श्वभूमीवर निसर्गातल्या तत्वांच्या सहाय्यानं अग्नी उत्पन्न करण्यासाठी अरणी मंथन ही वैदिक काळापासून चालत आलेली एक प्राचीन पद्धत वापरली गेली. यात लाकडाचं घर्षण म्हणजेच मंथन करून पवित्र अग्नी प्रज्वलित केला गेला. प्राचीन यज्ञ आणि धार्मिक विधींमध्ये याच अग्नीचा वापर केला जातो. या प्रक्रियेत 2 लाकडी तुकड्यांचा वापर केला जातो. खालचं सपाट लाकूड म्हणजे अधरा आणि वरून घातल्या जाणारा कांडी म्हणजे उत्तरा किंवा मथनी असते. सामान्यतः शमीक आणि पिंपळाच्या लाकडाचा वापर यासाठी केला जातो अशी माहिती मिळते आहे. यासाठी आधी एका लाकडी फळीवर छिद्र केलं गेलं आणि त्यात दुसरी कांडी दोरीच्या साहाय्याने अत्यंत वेगानं फिरवली गेली. सततच्या घर्षणानं निर्माण झालेल्या उष्णतेनं बारीक ठिणगी तयार झाली आणि या ठिणगीला प्राणवायूसाठी झोका देत देत ती प्रज्वलित केली गेली. भारतीय संस्कृतीनुसार अरणी मंथन केवळ अग्नी पेटवण्याचं साधन नाहीये, तर ते मानवी जीवनातील संयम आणि साधनेचं प्रतीक आहे. तसंच 2 लाकडांच्या घर्षणामुळे अग्नी प्रगट होतो, त्याचप्रमाणे सततच्या परिश्रमानं आणि प्रयत्नानं मनुष्याच्या अंतःकरणात ज्ञान व ऊर्जेचा प्रकाश जागृत होतो. निरूपणकार प्रणव गोखले यांच्या दुसऱ्या दिवशीच्या निरूपणादरम्यान विवेचनाद्वारे अनेक ज्ञात अज्ञात घटक व स्थितींचं मंथन झालं आणि मानवी जीवनातल्या अनेक विषय, विकार, वस्तूंची ओळख घेताना परीक्षित जाणीवेची तत्व ओळख करण्यात आली. आणि ज्ञान यज्ञाच्या आरंभापूर्वी श्रीमद भागवत जागराची आध्यात्मिक ठिणगी पडली
अशी प्रतिक्रिया उपस्थित भगवत भक्त, भाविक, श्रोते आणि मालवणवासियांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या दिवशीच्या निरूपणादरम्यान एक उदाहरण देताना निरूपणकार प्रणव गोखले यांनी संकलक व संपादक ही भूमिका तत्व समजावून सांगितली आणि त्यातून निष्कर्ष या विषयावर देखील विशेष विवेचन केले. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. रूपदे पधारा हातात हारते, नामात हारते. सुवर्ण सिंहासनी वैसले जानते पते, वैसले अयोध्याधिपती. कर्पूरवरी सममान समाधे निर्मराहुते, रामा निर्मराहुते. कर्पूरवरिता भावभक्तिता सुगन्धभाहुते, हो रामा सुगन्धभाहुते. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हे राम